नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन आमच्या व्हिडिओ व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपल्या नाशिक राईडला रोज सुरुवात आहे. संध्याकाळचा टाईम झाला होता, 5:30 वाजले होते. आम्हाला जायचं होतं पंचवटीमध्ये महाआरती बघायला. आपल्या दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी गंगा आहे पंचवटीमध्ये. तिथं जशी हरिद्वारमध्ये आरती होते तशी तिथं पण होती. मित्रांनो, रोडनं चालत चालत पोहोचलो तपोवनजवळ. हे जे समोरून मित्रांनो झाडं दिसतात ना, हे सगळे तपोवनमधले झाड आहेत. आणि आता सध्या सरकारचा विचार हे झाडं तोडायचा विचार आहे. तिथून टर्न घेतला मित्रांनो, मस्तपैकी सूर्यनारायण मंदिर दिसलं. स्वामीनारायण मंदिर आहे ते, आणि पुण्यात पण सेम स्वामीनारायणच मंदिर आहे. गोदावरीच्या घाटाच्या कडकडनं तपोवन मार्गे तसंच आम्ही सरळ आलो पंचवटीमध्ये. मित्रांनो, घाट खूप सुंदर होता, पण घाटावरती थोडीशी घाण पण केलेली होती. आता पब्लिक म्हणल्यावर तर होणारच. आणि आज ना मित्रांनो, एवढा मोठा म्हणजे गर्दीचा क्लाउड होता ना. 4 दिवसाचा वीकेंड होता, खूप सुट्ट्या होत्या. बहुतेक लोक फिरायलाच आलेले सगळे. आम्हाला वाटलं गर्दी नाही भेटणार, पण गर्दी खूप होती. गाडी लावायला जागाच नव्हती. बरंच फिरून आम्हाला गंगाच्या पलीकडल्या साईडनं एका जागेवरती जरा मोकळं वाटलं. तिथं आम्ही गाडी घेऊन गेलो. नुकताच बघतोय तर थोडा साऊंडचा आवाज येत होता. याचा अर्थ आरतीला सुरुवात झाली ती. मग पटकन कशी तरी गाडी घेतली, जागा बघितली आणि तिथं पार्किंग शोधत पुढे गेलो. पण पार्किंग फायनली इथं गाडी लावायचा मी निश्चय केला. आरती कमीत कमी 1 ते 1.5 तास चालली. आणि त्यानंतर थोडंसं म्हणलं पंचवटी घाटावरती फिरावा, म्हणून थोडं इकडं तिकडं फिरू लागलो. इथं छोटे शिवलिंग वगैरे खूप सुंदर असे होते. आणि भरपूर तिथं काही पाडापाडी येते केलेली. बहुतेक मला वाटतं कुंभमेळ्याची तयारी चालू आहे. 2026मध्ये मित्रांनो कुंभमेळा आहे त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये. त्यामुळं भरपूर जागेवरती JCBनं खोदलेलं वगैरे आहे. भरपूर डेव्हलपमेंट चालू आहे, रोड्स वगैरे. तो बघा फॉरेनर पण आला आहे आरतीसाठी. पण मित्रांनो, खरं सांगतो, ज्यावेळेस आपण इथं आरतीला उभा टाकतो ना, त्यावेळेस वाईब्स वेगळ्याच येतात. खूप चांगलं वाटते. असं हरिद्वार मी पहिली वेळेस अशा आरतीला आलो. नाही तर मी मोबाईलमध्ये TV मध्येच बघितलं होतं हरिद्वारला लोक रील वगैरे टाकायचे. पण आता हे लाईव्ह बघतोय ना, खूप चांगलं वाटते. मग काय मस्तपैकी थोडी तिथं शूटिंग वगैरे घ्यायला चालू केली. रात्रीचा टाईम होता, 7 वाजले होते. सुंदर मंदिराच्या लाईट्स वगैरे दिसत होत्या, त्यामुळे आम्ही थोडी आजूबाजूला शूटिंग घेत होतो. गर्दी. मग चालत भाषाला घेऊन गेलो पुढं. भाषा लागला इकडं तिकडं. त्यांनी घेतली एक तलवार. मग काय तलवार घेतल्यावर लागला इथं तिथं फिरवायला. तलवारमध्ये लाईटिंग होती. लाईटिंग बघून तर आणखीन खुश झाला. त्याला दिसली एका लहान बाळाची एक 4 व्हीलर गाडी. मग लागला माझा हात धरून वाढायला. गेला कसा तरी मला घेऊन त्या गाडीकडे गेला की भाऊनं तर डायरेक्ट बसायलाच चालू केलं गाडीवर. पण मी आणला कसा तरी बाजूला. येतच नव्हता, बळच धरला. चल बाबा म्हणून आणला.
नंतर मस्त महापूजा आरती, मला वाटतं आरती झाल्याच्या नंतर बी भरपूर लोक पूजा करत होते. दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी ही आपली गोदावरी नदी. नदी, गंगा, गंगा माता, हर हर गंगे असं भरपूर काही नावाने ओळखलं जाते. मित्रांनो, इथं छोटे छोटे असे फायंडल मारून होडग्या होत्या, जहाज काय म्हणतात त्या होडग्या, असं फायंडल मारून समोर समोर चालाय. खूप भारी वाटत होतं बघायला ते. आणि हे बघत बघत मस्तपैकी नदीच्या काठी आम्ही थोडं बसून राहिलो. थोड्या वाईब्स घेतल्या, तिथल्या पॉझिटिव्ह एनर्जी येत होती मित्रांनो. खूप असं चांगलं वाटत होतं. मस्त असं वाटत होतं निवांत तास 2 तास मस्त घाटावरती बसून राहावं. खूप मंदिरं होती, खूप हे होतं. मित्रांनो, सगळा घाट वगैरे फिरून झाला. गर्दी तर होतीच, पण घरी पण जायची भाषाला झाली घाई. कारण की तो नुसता रथ पाळण्यात बसायचा, इकडं तिकडं पळत होता. म्हणून मी पण म्हणलं चला आता घराचा मार्ग धरूया. गाडी काढली आणि निघालो. निघाल्यानंतर परत रस्ता शोधाशोध चालू. कशी बशी गर्दीतून त्या पंचवटीच्या पार्किंगमधून गाडी काढण्याचा प्रयत्न चालू होता. गाडी काढली, लागलो हायवेला. हायवेला म्हणजे छोटाच रोड होता, पण आपला तोच हायवे. हायवेला लागत लागत मस्तपैकी आलो समोर. मित्रांनो, जाता वेळेस रोडला खूप गर्दी होती, सिग्नलला गर्दी होती. पण येता वेळेस रोड सगळा सुमसान पडलेला होता. थंडी पण वाजत होती, घराची पण ओढ लागली होती. भासा तर फुल झोपून गेला मधात. पण आम्ही मस्तपैकी नाशिकची नाईट सिटी राईडची मजा घेत घेत पोहोचलो घरी. मस्त रात्री अंधार झालता, तलवार खांद्यावर घेतली आणि निघालो घराच्या वाटेने. चला तर मित्रांनो, बाय बाय. सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाय बाय मित्रांनो.